आजच्या लोकांमध्ये प्रभू श्रीरामांसारखी मर्यादा असती तर किती छान झाले असते. लोकांनी त्यांचा अहंकार सोडून त्यांचे कर्तव्य तरी पार केले असते. मर्यादा भावा, हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये श्रीरामांच्या मर्यादेपेक्षा श्रीकृष्णाच्या लीलेची गरज आहे. लीला? कारण आजचं जग रामायणात असलेल्या भरतसारखं नाही, जो आपला थोरला भाऊ प्रभू श्रीरामांसाठी आपल्या सिंहासनाचा त्याग करण्यास तयार होईल. उलटे हे जग महाभारतातल्या कौरवांसारखं आहे, जे त्याच सिंहासनासाठी आपले भाऊ पांडवांचा जीव घेण्यास तयार होतील. प्रभू राम यांनी आपला धर्म कधीच सोडला नाही आणि कृष्णांनी लक्ष्यप्रतीसाठी कित्येक वेळा धर्माला मुरड घातली. त्याने अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला, तेव्हा कुठं जाऊन द्रोणाचार्याचा मृत्यू झाला आणि निशस्त्र कर्णाला मारून विजय मिळवला. झाला ना मग हा अन्याय. कदाचित तू विसरत असशील, ज्या 7 लोकांनी अभिमन्यूला घेरून ठार मारलं ते पण अधर्मीच होते आणि त्यापैकीच एक कर्ण होता. धर्माला मुरड घालून का होईना अधर्मींना शिक्षा देणे हीच कृष्णाची लीला आहे. पण मी आजच्या काळाबद्दल बोलत आहे, जिथे भ्रष्टाचार पार शिगेला पोहोचलाय. आजच्या लोकांमध्ये थोडा जरी आत्मसन्मान असता तर हे सगळं घडलंच नसतं. घडलं असतं. हा भ्रष्टाचाराचा खेळ एवढा साधा सुद्धा नाहीये की सामान्य माणसाचा आत्मसन्मान नेहमी त्यात गुंतलेला राहील. त्यासाठी कृष्णाला लीला करावीच लागेल. चेक. पार्थ, कृष्णाला समजणे कठीण आहे आणि श्रीरामांचं पालन करणं. चरित्र पाहिजे श्रीरामांसारखं, कर्म पाहिजे श्रीकृष्णांसारखं. राम न्याय आहे आणि कृष्ण नीती. राम सत्य आहे आणि कृष्ण बुद्धी. राम अनुशासन आहे आणि कृष्ण परिवर्तन. राम हृदय आहे आणि माधव मन.